नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी लास्ट 3 पार्ट्स अपलोड करून झालेले आहेत। हा सत्यनारायण पूजेचा 4था पार्ट आहे। हा पार्ट खूप खास आहे कारण मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे डान्स परफॉर्मन्ससाठी वयाची काहीही लिमिट नसते। हा जो डान्स परफॉर्मन्स आहे, या डान्स परफॉर्मन्समध्ये माझा भाच्याने डान्समध्ये भाग घेतला होता। त्याचं वय 3 वर्षाच्या आतलं आहे आणि बाकी 2 मुलं ही 3 to 4 इयर्स मधलीच आहे। त्याच्या या जगामध्ये लहान मुलांना कोको मेलन, बेबी शार्क, डू 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 या गाण्यांनी अक्षरशः वेड लावलेला आहे। ते लोक घरात डान्स परफॉर्मन्स करतातच, पण स्टेज परफॉर्मन्स करणं, कोणतीही स्टेज न विसरता अनेक लोक समोर बसलेली असताना या लहान चिमुरड्यांनी त्यांचा डान्स खूप सुंदर असा प्रदर्शित केला आहे। आणि हा डान्स कोरिओग्राफ अगेन केला होता हिरल पांचाळने। खूप सुंदर अशी कोरिओग्राफी या मुलांकडून तिने करून घेतली, कारण हे मुलं अजून नीटशी बोलू शकत नाही। तर अशा मुलांना तिने आपल्या प्रेमाने जवळ घेऊन, प्रेमाने सांगून त्यांच्याकडून हा डान्स तिने करून घेतला आहे। तसेच त्याचं सॉन्ग एडिट करण्यापासून त्यांचे कॉस्ट्यूम सर्व अरेंज करेपर्यंत त्यांच्या पॅरेंट्सचा, पालकांचा देखील त्याच्यामध्ये सहभाग आहे। त्याच्यामुळे पालकांनाही हॅट्स ऑफ, कारण त्यांनी त्यांचा अनमोल वेळ काढून मुलांकडून ते सर्व करून घेत आहेत। लहान मुलांना अशा प्रकारे आपलं कला सादर करायला मिळते। त्याच्यामुळे सेजल पार्क सोसायटीचे देखील मी मनापासून खूप आभार मानते। तुम्हाला माझे हे सर्व ब्लॉगचे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून प्लीज कळवा। काही चेंजेस असेल तर मी लास्ट व्हिडिओमध्ये हे सांगितले होते, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगते, कारण माझं हे पहिलंच यूट्यूब चॅनल आहे। मी यूट्यूबमध्ये नवीन आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला जर सांगितलं, सजेशन दिलं तर मला समजेल। नवीन असेल माझ्या चॅनलवरती तर कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब जास्तीत जास्त शेअर करा। एका मराठी मुलीला उंच शिखरापर्यंत पोहोचायला मदत करा। थँक्यू।